नमस्कार. BMS फर्स्ट इयर संस्कृत एवं आयुर्वेद इतिहासाच्या पेपर 1मधील आज आपण उपसर्ग स्ववाक्येषु योजयेत म्हणजे उपसर्ग या टॉपिकच्या नोट्स बघणार आहे. तुम्हाला NCSMच्या सिलेबस कॉपीनुसार संस्कृतच्या पेपर 1मध्ये उपसर्ग हा टॉपिक दिलेला आहे. तर आपण आज या व्हिडिओमध्ये उपसर्ग म्हणजे काय, त्याचे काय एक्झाम्पल्स आहेत, त्याचा अर्थ काय होतो आणि त्याचं प्रत्येकाचं एक एक वाक्य, त्याची संख्या किती सांगितली आणि त्या प्रत्येकाचं एक एक वाक्य आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. आणि हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला युनिव्हर्सिटी एक्झामसाठी हेल्पफुल ठरणार आहे, कारण उपसर्गवर तुम्हाला फिक्स एक SAQ विचारला जातो. तर हा जर व्हिडिओ तुम्ही नीट संपूर्ण सुरुवातपासून शेवटपर्यंत पाहिला व ऐकला आणि समजून घेतला तर नक्कीच तुम्हाला युनिव्हर्सिटीमध्ये ते 5 मार्कांचा फायदा होणार आहे. आणि आता तुमचे युनिव्हर्सिटीचे पेपर जवळ आलेले आहेत. 7 ते 8 दिवस राहिलेले आहेत मोजून. आणि जर तुमचा संस्कृत विषयाचा अभ्यास झाला नसेल किंवा कमी झालेला असेल तर तुम्ही काय करा की आता प्रत्येक गोष्ट समजून घेण्यापेक्षा ज्या गोष्टी पाठांतराच्या आहेत किंवा ज्या पटकन पाठ होतील आणि पेपरमध्ये तुम्हाला फक्त लिहून यायचे आहेत त्या तुम्ही पाठ करून टाका. जसं की आता उपसर्ग झालं तर प्रत्येक उपसर्गाचं जरी तुम्ही एक एक वाक्य पाठ ठेवलं, तुम्हाला पेपरमध्ये 5 उपसर्ग विचारतील, त्याचं प्रत्येकाचं एक एक वाक्य तुम्हाला बनवायचं आहे. तर मग ते तुम्ही जर पाठ करून गेला तर तुम्ही डायरेक्ट लिहून येऊ शकता. तर NCSMच्या संस्कृतच्या पेपर 1च्या सिलेबस कॉपीनुसार तुम्हाला टॉपिक नंबर 3 उपसर्ग क्रियायोगे, तिथे तुम्हाला 23 किंवा 22 उपसर्ग दिलेले आहेत. तेच पेपरमध्ये त्यापैकीच 5 तुम्हाला पेपरमध्ये विचारले जाणार आहेत. त्यामुळे मी तुम्हाला म्हणलं की तुम्ही पाठ करून जरी गेले वाक्य तरी तुम्हाला फायदा होणार आहे. तर 5 मार्कांचं वेटेज युनिव्हर्सिटी एक्झामसाठी दिले आणि MCQ आणि LAQ नाही, फक्त SAQ विचारला जाणार आहे. आणि याच्यामध्ये फिक्स एक SAQ आहे, असं त्याला ऑप्शन पण नाही आहे. त्यामुळे फिक्स एक SAQ असल्याने तुम्ही हा टॉपिक जरी व्यवस्थित केला तर तुम्हाला फायदा होणार आहे. तर सुरुवातीला उपसर्ग म्हणजे काय, तर उपसर्ग म्हणजे असा शब्द जो धातू किंवा धातूने बनलेल्या शब्दाच्या आधी जोडून वाक्याचा अर्थ परिवर्तन करतात. म्हणजे एखाद्या धातूच्या किंवा शब्दाच्या आधी जर तो उपसर्ग जोडला तर ते वाक्याचं अर्थ परिवर्तन करतात, म्हणजे अर्थ बदलतात. तर उपसर्ग वापरल्याने धातू किंवा शब्दाचा अर्थ पूर्णपणे बदलला जातो. आता उदाहरणार्थ हार हा शब्द घ्या. हार शब्द घेतला तर त्याचा मूळ अर्थ काय होतो की माळ, आणि हिंदीमध्ये आपण त्याला माला म्हणतो. तर मग तो जर आपण उपसर्ग लावला तर प्रहार म्हणजे काय, हमला करणे, तिथे त्याचा अर्थ बदलला. त्याच्यानंतर जर शब्द लावला आहार म्हणजे भोजन. त्यानंतर जर उपसर्ग लावला तर संहार म्हणजे नष्ट करणे. उपसर्ग लावला तर विहार म्हणजे घुमणे म्हणजे फिरणे. उपसर्ग लावला तर परिहार म्हणजे सुधार करणे. तर तुम्हाला समजलं असेल की हार या शब्दाला आपण विविध उपसर्ग लावल्यावर कसा त्याचा अर्थ बदलतो. प्रत्येकाचे असे 5 वेगवेगळे अर्थ तयार झाले तर त्यालाच उपसर्ग असं म्हणतात. आणि तेच आपण आज या व्हिडिओमध्ये 22 उपसर्ग बघणार आहे, जे तुम्हाला सिलेबस कॉपीनुसार दिलेले आहेत आणि तेच तुम्हाला पेपरमध्ये विचारणार आहेत. त्यामुळे मी जे तुम्हाला आज एक्झाम्पल देणार आहे किंवा जे वाक्य सांगणार आहे तेवढे जरी तुम्ही करून गेले व्यवस्थित तर ते तुम्ही पेपरमध्ये लिहू शकता. तर तुमच्या सिलेबस कॉपीनुसार 22 उपसर्ग सांगितलेले आहेत. त्यामध्ये प्र, परा, अप, सम, अनु, अव, निस, नीर, दुस, दूर, वि, आ, नि, अधि, अपि, अति, सु, उत, अभि, प्रति आणि परी हे 22 उपसर्ग दिलेले आहेत. यापैकी कोणतेही 5 तुम्हाला युनिव्हर्सिटीच्या पेपरमध्ये विचारले जाणार आहेत SAQ स्वरूपामध्ये. तर एक एक बघूयात. सुरुवातीला आता आपण जो पण उपसर्ग बघणार आहे त्याचा अर्थ बघणार आहे, त्याचे उदाहरण बघणार आहे आणि त्याचं एक वाक्य बघणार आहे. तर सर्व 22 उपसर्गाला हाच फॉर्मॅट लागू होणार आहे. तर पहिला म्हणजे महान किंवा अधिक, त्याचं उदाहरण आहे प्रयत्न, प्रारंभ, प्रभाव, प्रभवती. वाक्य काय बनतं मग, हिमालयात गंगा प्रभवती. आता इथे अर्थ समजून घेणं हे सगळं इथे करत बसू नका. जे वाक्य दिलेलं आहे तुम्ही डायरेक्ट पाठ करून टाका, ते उपसर्ग तिथे जोडून टाका. विपरीत, अधिक, असीमित. उदाहरणार्थ पराक्रम, पराजय, परामर्श. त्याचं वाक्य आहे राम रावण पराजयते. त्यानंतर नेक्स्ट शब्द आहे नीर. त्याचा अर्थ होतो निकलना, बिना किंवा दूर हटणं. उदाहरणार्थ निर्गच्छती, निर्भय, निरपराध. त्याचं वाक्य हिमालयात गंगा निर्गच्छती. म्हणजे अर्थ होतो बुरा, कठीण. त्याचं उदाहरण आहे दुःशासन किंवा दुस्त्याज्य. मग यापैकी कोणताही शब्द तुम्ही त्यात वापरू शकता. वाक्य काय आहे तर स्वभाव दुस्त्याज्य भवती. दूर म्हणजेच बुरा, कठीण. त्यानंतर त्याचं उदाहरण आहे दुर्लभ, दुर्गुण, दुर्दशा. स्वर्णस्य मृग दुर्लभ असती. नेक्स्ट उपसर्ग आहे त्याचा अर्थ होतो विशेष, विपरीत किंवा असमानता. उदाहरणार्थ त्याचे शब्द आहेत विदेश, विवाद, विराम, विभाग. त्यापैकी कोणता एक शब्द तुम्हाला वाक्यात वापरायचा आहे. वाक्य धर्म सदा विजयते. त्यानंतर आंग शब्द आहे, चारो ओर कम किंवा विपरीत अर्थ होतो. त्याचे उदाहरणार्थ आहेत आजीवम, आगमनम, आमुखम. त्याचं वाक्य देव आजीवनम सत्यम अवदतम. भीतर, विपरीत, हट जाना. उदाहरणार्थ निवास, निषेध, निरूपण, निगदती. वाक्य पुत्रम पितरम निगदती. अधिक, ऊपर, बडकर. उदाहरणार्थ अधिराजते, अधिकर, अधिपती. त्याचं वाक्य काय होतं विद्वान सर्वत्र अधिराजते. त्यानंतर अति, बहुत, बडकर, अत्याधिक. त्याचं उदाहरण आहे अत्याचार, अतिक्रमण किंवा असंत. त्याचं वाक्य आहे अत्याचार न कर्तव्य.
त्यानंतर नेक्स्ट उपसर्ग आहे अपि. त्याचा अर्थ होतो भी, समीप किंवा उपर. उदाहरणार्थ अप्यागच्छति, अपिगिरति, अपिधान. वाक्य राम अप्य अगच्छति. सु श्रेष्ठ, सरळ, सुंदर, बहुताधिक. उदाहरणार्थ सुगंध, सुलभ, सुजन. त्याचं वाक्य होतं उपवने कमलम सुशोभते. उत म्हणजेच उपर, श्रेष्ठ, निकलना. त्याचे उदाहरण शब्द आहेत उत्पत्ती, उत्कर्ष, उत्तीर्ण, उत्पादन. त्याचं वाक्य आकाशे खग उत्पत्ती. त्याच्यानंतर अभि म्हणजे अर्थ होतो समीप, सामने, श्रेष्ठ. उदाहरणार्थ अभिनेता, अभिमान, अभिलाषा. त्याचं वाक्य अभिनेता अभिनयम करोती. नंतर नेक्स्ट उपसर्ग आहे प्रति. त्याचे अर्थ होतो विपरीत, बराबरी किंवा प्रत्येक. त्याचे उदाहरणार्थ शब्द आहेत प्रतिदिन, प्रतिक्रिया, प्रतियोगिता. त्यानंतर त्याचं वाक्य अध्यापक छात्रम प्रतिवदती. त्यानंतर नेक्स्ट उपसर्ग आहे परी. ज्याचा अर्थ होतो चारो ओर, पूर्ण किंवा समीप. उदाहरणार्थ परित्याज्यामी, परिवर्तन, परिणाम. वाक्य अहम दुर्जनम परित्याज्यामी. शेवटचा उपसर्ग आहे उप. त्याचा अर्थ होतो समीप, तुलना किंवा सहाय्यक. उदाहरणार्थ उपवत, उपगच्छती, उपयोग, उपकार. त्याचं वाक्य आहे छात्र अध्ययनाय गुरुम उपगच्छती. तर हे होते संस्कृत पेपर 1मधील उपसर्ग या टॉपिकच्या नोट्स किंवा उपसर्ग हा टॉपिक. तर तुम्हाला एक आयडिया आली असेल की उपसर्गावर कशा प्रकारे प्रश्न येतात. एकच प्रश्न येतो SAQ. त्यामध्ये तुम्हाला उपसर्ग स्ववाक्य सुयोजित म्हणजे स्वतःच्या वाक्यामध्ये त्या उपसर्गाचा उपयोग करायचा आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न पेपरमध्ये येतात. 5 मार्क तुम्हाला देऊन जातात. तर व्यवस्थित हा टॉपिक स्टडी करा. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. आपण भेटूया पुन्हा लवकरच असाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.